मित्रांनो, सुमित्राताई पवार यांना विलन ठरवलं जातंय. हो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे अजित पवार गट आहे आणि सुमित्रा पवार आहेत यांना जास्तीत जास्त कसं विलन ठरवता येईल असा एक धक्कादायक डाव चालू आहे. तो मला पूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. मागच्या 2 दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल, सुमित्राताईंनी जशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसं जे अजितदादा यांची जी मतांची जी सहानुभूती, त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जी सहानुभूती, भावनिक लाट निर्माण झालेली आहे ती कशी तोडायची, तिला कसं वळवायचं असा एक महाराष्ट्रामध्ये डाव चालू आहे. मित्रांनो, असं म्हणतात की सुमित्राताई पवार यांनी परिवाराची विरुद्ध भूमिका घेतली, ती चुकीची होती. अजितदादा पवार यांची इच्छा होती म्हणे 2 राष्ट्रवादी एक करण्याची, असं काही बातम्या पसरवल्या जातात. पण मित्रांनो, नेमकं सत्य काय आहे? मित्रांनो, विचार करा, शरद पवार यांनी 1960ला पण अशीच एक भूमिका घेतली होती. त्यांच्या पक्षाच्या विरुद्ध, त्यांच्या परिवाराच्या विरुद्ध एक भूमिका घेतली होती. शरद पवार यांचा जे पहिला जे परिवार होता ते शेतकरी कामगार पक्षाचं 1960च्या आधी काम करत होता आणि 1960ला शरद पवार यांचे सख्खे भाऊ वसंतराव पवार यांच्या विरुद्ध शरद पवार यांनी प्रचार केला. काँग्रेस पक्षाकडून वसंतराव पवार यांचा पराभव केला. मित्रांनो, त्यावेळेला जर परिवाराच्या विरुद्ध, त्यांच्या परिवाराच्या पक्षाच्या विरुद्ध जाऊन जी शरद पवार यांनी घेतलेली जर भूमिका बरोबर होती, त्यांच्या सख्या बंधूचा त्यांनी पराभव केला, मग त्यावेळेची ती जर त्यांची भूमिका बरोबर होती, तर त्याच्यानंतर जे अजितदादा यांनी भूमिका घेतली, आज जी सुमित्राताई पवार यांनी भूमिका घेतली, ती कसं काय चुकीची ठरू शकते? मित्रांनो, शरद पवार यांच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या राजकीय वर्चस्वासाठी खूप जास्त चुलत्या पुतण्यामध्ये भांडण लागले. त्यांच्याकडून त्यांनी काय केलं, कितीतरी घरं फोडले. मग ते जर बरोबर होते तर आज सुमित्राताई पवार या का चुकीच्या ठरू शकतात? मित्रांनो, आणि मित्रांनो, तुम्ही विचार करा, असं बी एक कुठंतरी एक चित्र निर्माण केलं जातंय की सुमित्राताई पवार यांनी नवरा मेला, 2 दिवस झाले नाही की लगेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण मित्रांनो, एक विचार करा, तुम्ही शिवाजी महाराजांचा काळ घ्या, तानाजी मालुसरे ज्यावेळेस त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला लढत, त्यावेळेला जे सैन्य आहे ते सेनापती मेला म्हणून पळायला लागलं होतं. म्हणजे सेनापती किती महत्त्वाचा असतो सैन्यासाठी. जर त्यांनी सेनापती म्हणून जर पुढाकार घेतला नसता, जर पक्षाला खंबीर सेनापती नसता, तर त्यांची टीम विखुरली गेली असती. त्यांना कुठंतरी त्यांच्या अजित पवार गटाला पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न झाला असता. त्या जर 10वा होस्ता अजितदादांचा 13वा होस्ता जर थांबल्या असत्या, तर त्यांची टीम पूर्णपणे तोडली गेली असती विरोधी गटाकडून. त्याच्यामुळे त्यांनी ती मजबूत एक स्त्रीचं धैर्य दाखवलं आणि तितक्या दुःखामध्ये बी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची मित्रांनो शपथ घेतली. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो मला सांगायची याच्यामध्ये, की आता जे अजितदादा पवार गटाची जेवढी पण नेते मंडळी आहेत, जी ज्यावेळेस अजितदादा हयात होती त्यांच्या पूर्ण त्यांच्या सोबत खंबीरपणे पाठीमागे उभी होती, त्यांची आता जात पण काढली जाते. मित्रांनो, म्हणजे राजकारणाचा तुम्ही स्तर ओळखून घ्या आणि याच्यामध्ये कुठंतरी विलन ठरवण्याचा डाव केला जातोय का सुमित्राताई पवार आणि अजित पवार गटाला? आणि त्यांच्या मागे असलेली जी भावनिक लाट आहे, मतांची लाट आहे, तिला कुठंतरी आता तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, जी गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली ती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा.